डीमॅट खाते याविषयी माहिती समजून घेणार आहोत. डीमॅट खात्यालाच डिमटेरियलायझेशन खाते असेही म्हणतात. भांडवल बाजारात भाग प्रमाणपत्र, रोखे प्रमाणपत्र जेव्हा कागदी स्वरूपात होते तेव्हा बऱ्याच अडचणी येत होत्या. जसे बनावट व्यवहार करणे, प्रमाणपत्र दळणवळणामध्ये हरवणे. दळणवळण म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, याच्यामध्ये प्रमाणपत्र हरवत होते. मालकी वर्ग करण्याच्या अर्जावर चुकीची स्वाक्षरी झाल्यावर व्यवहार पूर्ण करण्यास फार वेळ लागत होता आणि त्यामुळे भारतासारख्या आपल्या देशामध्ये भांडवल बाजारामध्ये कागदी स्वरूपातील रोखे व भागांचे रूपांतर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात केले गेले आहे. भाग प्रमाणपत्राचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेलाच डिमॅटीकरण असे म्हणतात. डीमॅट किंवा डिमॅटीकरण म्हणजे काय, तर भाग प्रमाणपत्राचे भाग म्हणजे काय ते आपल्याला माहीत आहे. एखाद्या कंपनीचे जे शेअर्स आहेत ते शेअर्स एखाद्या व्यक्तीने खरेदी केले तर त्याला प्रमाणपत्र दिलं जाते. यालाच भाग प्रमाणपत्र असं म्हणतात. एखाद्या व्यक्तीने किती शेअर्स खरेदी केले, किती शेअर्स त्याच्याकडे आहेत ते या प्रमाणपत्रामध्ये दर्शवलेलं असते. तर या भाग प्रमाणपत्राचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात, कागदी स्वरूपातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेलाच डिमॅटीकरण असे म्हणतात. इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील भाग डीमॅट खात्यावर नोंदवले जातात. काही बँकांच्या ठराविक शाखांमध्ये डीमॅटची सोय असते. या बँकांना डिपॉझिटरी पार्टिसिपंट असे म्हणतात. म्हणजेच ज्या बँकेच्या खात्यामध्ये डीमॅट खातं उघडता येते, म्हणजे ज्या बँकेमध्ये, खात्यामध्ये म्हणण्यापेक्षा ज्या बँकेमध्ये डीमॅट खातं उघडता येते त्या बँकेला डिपॉझिटरी पार्टिसिपंट असे म्हणतात. तर डीमॅट म्हणजे काय ते आपण पाहिलं आणि डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणजे काय ते आपण पाहिलं. डीमॅट म्हणजे कागदी स्वरूपातील भागांचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतरण करणे म्हणजेच डिमॅटीकरण. आणि डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणजे ज्या बँकेमध्ये डीमॅट खातं उघडण्याची सोय असते अशा डीमॅट खातं उघडणाऱ्या बँकेलाच डिपॉझिटरी पार्टिसिपंट असे म्हणतात. त्यानंतर डीमॅट खाते उघडणे आणि त्याच्यातील व्यवहार. या अगोदर आपण डीमॅट खात्याचे फायदे पाहू. ॲडव्हान्टेजेस ऑफ डीमॅट अकाउंट. तर ज्याच्या नावाने भाग व रोखे आहेत त्याच्या नावाने डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे म्हणजे बँकेमध्ये डीमॅट खाते उघडावे लागते. डीमॅट रिक्वेस्ट फॉर्म भरून, डीमॅट रिक्वेस्ट फॉर्म असतो तो भरून द्यावा लागतो आणि तो भरून आपल्याकडे कागदी स्वरूपातील भाग, आपल्याकडे जे कागदी स्वरूपामध्ये भाग आहेत ते भाग बँकेकडे म्हणजे डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे द्यावयाचे सर्व भागपत्र व रोखे पत्रावर डीमॅटसाठी दिले आहेत असे लिहावे लागते. डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणजे बँक इंटरनेटद्वारे ही विनंती डिपॉझिटरीकडे पाठवते. डिपॉझिटरी म्हणजे नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड, NSDL, नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड याच्याकडे ती विनंती पाठवते. कोण पाठवते? बँक ही विनंती पाठवते आणि डीमॅट रिक्वेस्ट फॉर्म, भाग प्रमाणपत्र व रोखे पत्र त्या कंपनीकडे पाठवण्यात येतात. ही प्रमाणपत्र खरी आहेत याची तपासणी केली जाते
आणि ही तपासणी केल्यानंतर जर हे प्रमाणपत्र खरे आहेत याची जर त्या कंपनीला वाटलं की ते हे प्रमाणपत्र जर खरे असतील तर त्याची तपासणी केल्यानंतर त्याचे रूपांतरण इलेक्ट्रॉनिक स्वरूपात करण्यात येते आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भागांची रूपांतरण केल्यानंतर त्याची माहिती डिपॉझिटरीकडे देण्यात येते आणि डिपॉझिटरीकडून ही माहिती बँकेला म्हणजेच डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे देण्यात येते आणि जर काही कारणाने डीमॅट रिक्वेस्ट फॉर्म नामंजूर झाला तर तसे डिपॉझिटरीकडे कळवण्यात येते आणि डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे सर्टिफिकेट पाठवण्यात येते. जेव्हा डीमॅट खाते उघडण्यात येते तेव्हा खाते ओळख क्रमांक अकाउंट आयडेंटिफिकेशन नंबर दिला जातो आणि बँकेचा ओळख क्रमांक बँक आयडेंटिफिकेशन नंबर सुद्धा दिला जातो. या सर्व व्यवहारामध्ये या दोन्ही क्रमांकाचा उल्लेख करणे आवश्यक असते. तर अशा प्रकारे डीमॅट खाते उघडणे आणि त्याच्यातील व्यवहार करण्याची प्रक्रिया असते. यासाठी बँकेला विनंती करावी लागते आणि बँकेला विनंती केल्यानंतर ती बँक डिपॉझिटरीकडे ही विनंती पाठवते आणि डिपॉझिटरी त्या कंपनीकडे अशा प्रकारचे भाग प्रमाणपत्र पाठवते. ते खरे आहेत किंवा नाही त्याची तपासणी करते आणि त्यानंतरच त्याचं कागदी स्वरूपातील भागांचं रूपांतरण इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये केलं जाते. त्यानंतर डीमॅट खात्याचे काही फायदे आहेत. यातील पहिला फायदा आहे तो म्हणजे भांडवल बाजाराला होणारा फायदा. डीमॅट खात्यामुळे भांडवल बाजाराला काही फायदे होतात. त्यातील पहिला फायदा आहे तो म्हणजे सहज सुलभ हस्तांतरण. सहज सुलभ म्हणजे सोपेपणाने होणारं हस्तांतरण. भौतिक भाग प्रमाणपत्र म्हणजे कागदी भाग प्रमाणपत्राच्या हस्तांतरणामधील सर्व दोष, उदाहरणार्थ भाग प्रमाणपत्र गहाळ होणे, सह्या न जुळणे किंवा बोगस भाग प्रमाणपत्र, टपालास विलंब इत्यादी प्रकार डिपॉझिटरीमध्ये नाहीसे होतात, डीमॅट प्रक्रियेमध्ये नाहीसे होतात आणि भागांचे सहज व सुलभपणे हस्तांतरण होत असते. त्यानंतर दुसरा फायदा आहे याचा तो म्हणजे कागद रहित कार्यपद्धती. या पद्धतीत कोणतेही दस्तऐवज, कोणतेही कागदपत्र वापरले जात नाही किंवा वापरण्याची आवश्यकता नसते. सर्व प्रकारच्या नोंदी या कम्प्युटरमध्ये साठवल्या जातात आणि त्यामुळे डिपॉझिटरी पद्धती किंवा डीमॅट पद्धती कागदपत्रावरील नोंदीची गरजच नसते. म्हणजे कागदपत्राविना डीमॅटीकरणाची जी प्रक्रिया आहे ती होत असते आणि कागदाचा वापर केला जात नसेल तर त्यामुळे पर्यायाने पर्यावरणाची बचत होते, पर्यावरण संतुलित राहण्यास मदत होते, त्याचप्रमाणे खर्च वाचतो. तिसरा फायदा आहे तो म्हणजे हस्तांतरणात पारदर्शकता. भाग बाजारात भागांची खरेदी ही डीमॅट खात्यामार्फतच होते आणि त्यामुळे डीमॅट खात्यावरील व्यवहार प्रत्येक व्यक्ती बघू शकतो. डीमॅट खात्यामुळे खरेदी विक्रीच्या व्यवहारात पारदर्शकता निर्माण होते, कारण भाग बाजारामध्ये डीमॅट खात्यामार्फतच भागांची खरेदी विक्री केली जाते आणि त्यामुळे चौथ्याच दिवशी भागांची डीमॅट खात्यास प्रत्यक्ष देवाणघेवाण होते आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या खात्यामध्ये काय व्यवहार झालेले आहेत, आपण किती शेअरची खरेदी केली, किती शेअर विकले, या सर्व नोंदी त्याला मिळतात आणि त्यामुळे पारदर्शकता निर्माण होते. व्यवहारामध्ये कोणत्याही प्रकारची गडबड होत नाही. त्यानंतर चौथा फायदा होतो तो म्हणजे गुंतवणुकीला चालना. डीमॅट खात्यामुळे गुंतवणूकदाराला आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार गुंतवणूक करता येते. गुंतवणूकदाराला एका भागाची सुद्धा खरेदी विक्री करता येते
आणि त्यामुळे भांडवल बाजारातील गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आहे. तर अशा प्रकारे गुंतवणुकीला चालना हा सुद्धा भांडवल बाजाराला होणारा फायदा आहे. त्यानंतर काही गुंतवणूकदारांना सुद्धा फायदे मिळतात. यापैकी पहिला फायदा आहे तो म्हणजे भाग प्रमाणपत्रांचे संरक्षण होते. डीमॅट खात्यामुळे किंवा डीमॅट प्रणालीमुळे गुंतवणूकदारांच्या भाग प्रमाणपत्राचे संरक्षण होते. भाग प्रमाणपत्र चोरीला जाणे, गहाळ होणे, खराब होणे किंवा आगीमध्ये नष्ट होण्याची भीती नसते. कारण डीमॅट खात्यामुळे कागदी भाग प्रमाणपत्राचं रूपांतर इलेक्ट्रॉनिक भाग प्रमाणपत्रामध्ये होत असते आणि त्यामुळे असा इलेक्ट्रॉनिक भाग प्रमाणपत्र चोरी होण्याची, गहाळ होण्याची, खराब होण्याची किंवा नष्ट होण्याची कोणत्याही प्रकारची भीती नसते. अशा प्रकारे भाग प्रमाणपत्राला संरक्षण हे डीमॅट खात्यामुळे मिळत असते. त्यानंतर दुसरा फायदा होतो गुंतवणूकदाराला तो म्हणजे रोखतेत वाढ. डीमॅट खात्यामुळे गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीची रोखता वाढते. डीमॅट खात्यामुळे गुंतवणूकदाराने विकलेल्या भागाचे चौथ्याच दिवशी त्याला पूर्ण पैसे मिळतात. त्यामुळे रोखतेत वाढ होते. समजा एखाद्यानं शेअर खरेदी केले, परंतु 8 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये त्याला पैशाची आवश्यकता भासली तर तो आपल्या जवळील शेअर्स विकू सुद्धा शकतो आणि त्या गुंतवणुकीचं पैशामध्ये सुद्धा रूपांतर करू शकतो. अशा प्रकारे त्याने विकलेले जे शेअर्स आहेत त्याचे जे पैसे आहेत ते त्याला ताबडतोब मिळत असतात आणि त्यामुळे रोखतेत सुद्धा वाढ होते. हा सुद्धा डीमॅट खात्याचा एक फायदा आहे. रोखता म्हणजे काय, तर रोखता म्हणजे गुंतवणुकीचं पैशामध्ये, कॅशमध्ये होणारं रूपांतरण म्हणजे रोखता. तिसरा फायदा होतो गुंतवणूकदारांना तो म्हणजे मुद्रांक शुल्कामध्ये बचत होते. डीमॅट खात्यामुळे भागांच्या खरेदीसाठी किंवा विक्रीसाठी मुद्रांक शुल्काची आकारणी केली जात नाही. यामुळे गुंतवणूकदाराच्या पैशाची सुद्धा बचत होते. कारण मुद्रांक शुल्क आकारलं जात नाही. जो खर्च आहे शेअर्स खरेदी करण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी आकारला जाणारा खर्च तो आकारला जात नाही, त्या खर्चाची आकारणी केली जात नाही. त्यामुळे गुंतवणूकदाराचा जो पैसा आहे त्या पैशाची बचत होते. चौथा फायदा होतो तो म्हणजे सहज व्यवहार. डीमॅट खात्यामार्फत कंपनीचे भाग खरेदी करण्याचा व्यवहार फार सहजपणे होत असतो. हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो आणि त्यामुळे गुंतवणूकदाराच्या दृष्टीनं सुद्धा वेळेची बचत होते, त्याचा वेळ वाचतो आणि हा वेळ तो अन्य कामासाठी देऊ शकतो आणि जे व्यवहार आहेत ते व्यवहार सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने होत असतात. त्यानंतर पाचवा फायदा होतो तो म्हणजे कर्ज मिळते. डीमॅट खात्यामुळे बँकांकडे भाग गहाण ठेवून त्यावर कर्ज मिळते. भागांची जेवढी किंमत असेल जवळपास तेवढेच कर्ज मिळते. एखाद्याकडे डीमॅट खातं असेल आणि त्या डीमॅट खात्यामध्ये जर त्याने काही शेअर्स खरेदी केले असतील डीमॅट खात्यामार्फत आणि प्रसंगी त्याला जर पैशाची आवश्यकता भासली तर तो शेअर विकणार नाही किंवा विकण्याची वेळ त्याच्यावर येणार नाही किंवा न विकता शेअर्स न विकता तो बँकेकडून कर्ज घेऊ शकतो. ते भाग प्रमाणपत्र गहाण ठेवून त्याने खरेदी केलेले जेवढे काही भाग असतील ते एखाद्या बँकेकडे किंवा त्याच बँकेकडे गहाण ठेवून त्या भाग प्रमाणपत्रावर किंवा त्या भागांवर भाग गहाण ठेवून त्यावर तो कर्ज घेऊ शकतो. म्हणजे एखादं कर्ज घेताना जी संपत्ती तारण म्हणून आपण ठेवतो त्या तारण म्हणून ठेवलेल्या संपत्ती म्हणून खरेदी केलेले भाग सुद्धा ठेवता येतात. आपण जे खरेदी केलेले भाग आहेत ती आपली गुंतवणूक आहे, म्हणजे काय, आपली असेट आहे, आपली संपत्ती आहे, ती सुद्धा कर्ज मिळवताना गहाण ठेवता येते आणि गहाण ठेवून त्यावर कर्ज घेता येते.
तर अशा प्रकारे कर्ज मिळणे हे सुद्धा गुंतवणूकदारांच्या दृष्टीने फायद्याचीच गोष्ट असते. त्यानंतर दलालाचे कमी प्रमाण किंवा दलालीचे कमी प्रमाण. भाग बाजारातील व्यवहारांचे प्रमाण आज वाढत आहे आणि त्यामुळे दलालांकडून आकारले जाणारे दर सुद्धा कमी कमी होत आहेत आणि याचा फायदा गुंतवणूकदाराला होत आहेत. तर अशा प्रकारे दलालीचं कमी प्रमाण हे सुद्धा भागधारकाला किंवा गुंतवणूकदाराला मिळणारा एक महत्त्वाचा असा फायदा आहे. त्यानंतर काही फायदे हे कंपन्यांना सुद्धा होतात. डीमॅटमुळे किंवा डिपॉझिटरीमुळे कंपन्यांना काही फायदे होतात. यातील पहिला फायदा आहे तो म्हणजे कार्यक्षमतेत वाढ. डीमॅट खात्यामुळे सार्वजनिक कंपनीची भागधारकांशी संपर्क साधण्याची तसेच त्यांना सेवा प्रदान करण्याची कार्यक्षमता वाढते. परिणामतः कंपनीच्या गुंतवणुकीचे क्षेत्र आणि प्रमाण सुद्धा वाढते. कारण डीमॅट खात्यामुळे गुंतवणूकदारांना अनेक फायदे मिळतात, बँकांना अनेक फायदे मिळतात, भांडवल बाजाराला फायदे मिळतात, त्याचबरोबर कंपनीला सुद्धा काही फायदे मिळतात. कारण डीमॅट खात्यामुळे भागांची खरेदी विक्री करण्याचं जे कार्य आहे हे त्वरित होत असते आणि त्यामुळे एखाद्या कंपनीचे भाग सुद्धा त्वरित विकले जातात आणि त्यामुळे त्या कंपनीच्या गुंतवणुकीचे प्रमाण सुद्धा वाढते. त्यानंतर दुसरा फायदा होतो तो म्हणजे अद्ययावत माहिती. डीमॅट खात्यामुळे डिपॉझिटरीची माहिती संगणकीकृत होत असते आणि त्यामुळे संगणकीकरण झाल्यामुळे कंपनीला भागधारकांची नावे, मते, त्यांना अद्ययावत माहिती केव्हाही उपलब्ध होऊ शकते आणि अशी अद्ययावत माहिती उपलब्ध असणे हे कंपनीच्या दृष्टीने फायद्याचे असते. भागधारकांची नावे म्हणजे कोणकोणत्या व्यक्तीने शेअर्स खरेदी केलेले आहेत. या शेअर्स खरेदी करणाऱ्या व्यक्तीला भागधारक असे म्हणतात. त्या भागधारकांची नावे कंपनीला माहीत असणं आवश्यक असते. कारण जेव्हा केव्हा भागधारकांची सभा होते त्या सभेची सूचना भागधारकांना द्यावी लागते. त्यांची मते, त्यांना अद्ययावत माहिती केव्हाही उपलब्ध होऊ शकते आणि म्हणून अशा प्रकारची अद्ययावत माहिती उपलब्ध होणे हे कंपनीच्या दृष्टीने फायद्याचे असते. त्यानंतर तिसरा फायदा होतो तो म्हणजे कमी खर्चात संदेश वहन. डीमॅट खात्यामुळे संगणकाच्या सहाय्याने भागधारकांची ईमेलच्या माध्यमातून कमी खर्चात संदेश वहन करता येते. संगणकाच्या सहाय्याने भागधारकांशी ईमेल मार्फत कमीत कमी खर्चामध्ये संदेश वहन करता येते. भागधारकांशी केव्हाही संपर्क साधता येतो आणि म्हणून भागधारकांशी संपर्क साधल्यामुळे भागधारकांमध्येही समाधानाची भावना वाढीस लागते. अशा प्रकारे भागधारक जर समाधानी असतील तर त्याचे फायदे कंपन्यांना सुद्धा मिळत असतात. त्यानंतर चौथा फायदा होतो तो म्हणजे प्रगतिशील प्रतिमा. डीमॅट पद्धतीच्या उपयोगामुळे ज्या कंपनीची जनमानसातील प्रतिमा प्रगतिशील अशी तयार होते. कारण समाजामध्ये किंवा जनमानसामध्ये एखाद्या कंपनीची किंवा एखाद्या वस्तूंची जी प्रतिमा आहे ती योग्य अशी प्रतिमा तयार होणे आवश्यक असते आणि ती प्रतिमा डीमॅट खात्यामुळे तयार होऊ शकते. त्यानंतर पाचवा फायदा होतो तो म्हणजे बोनस आणि हक्क भागांचे शीघ्र वाटप. डीमॅट खात्याच्या माध्यमातून कंपनी एका क्षणात डिपॉझिटरी मार्फत बोनस व हक्क भागांचे वाटप करू शकते. यासाठी फारसा वेळ लागत नाही. कारण डीमॅटच्या माध्यमातून डीमॅटिकरणच्या माध्यमातून कंपनीला सर्व माहिती प्राप्त होत असते. भागधारकांची माहिती प्राप्त होत असते. त्यांनी किती शेअर्स खरेदी केले आहेत, किती किमतीला खरेदी केले आहेत, ही सर्व माहिती कंपनीला प्राप्त होते आणि त्यामुळे बोनस आणि हक्क भागांचे जर वाटप करायचे असेल तर ते वाटप करण्यासाठी सुद्धा फारसा वेळ लागत नाही. त्यानंतर खर्चात बचत.
डीमॅट खात्यामुळे कोणतेही कागदपत्र वापरण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे पत्रव्यवहार, छपाई करणे, टपाल, पोस्टाने पाठवणे, पत्र तयार करणे, त्या पत्राची छपाई करणे, प्रिंटिंग करणे आणि ते पत्र पोस्टाने पाठवणे, यावरचा जो कंपनीला करावा लागणारा जो खर्च आहे तो खर्चसुद्धा यामुळे कमी होतो. त्यानंतर शेवटचा फायदा होतो कंपन्यांना, तो म्हणजे खाते गोठविणे शक्य. गुंतवणूकदार काही काळासाठी विदेशात जात असेल तर त्या कालावधीसाठी गुंतवणूकदार आपले डीमॅट खाते गोठवून ठेवू शकतो. हा सुद्धा फायदा होतो. तर अशा प्रकारे कंपन्यांना अनेक फायदे होतात. त्यानंतर दलालांना, जे दलाल आहेत किंवा ब्रोकर म्हणू आपण, त्यांना सुद्धा काही फायदे होतात. यापैकी पहिला फायदा आहे तो म्हणजे जोखमीचे अल्प प्रमाण. भागांची खरेदी विक्री करताना गुंतवणूकदाराशी केल्या जाणाऱ्या व्यवहारात जोखीम फार कमी असते आणि जोखीम कमी असणे हा दलालांना होणारा एक महत्त्वाचा फायदा असतो. त्यानंतर दुसरा फायदा आहे तो म्हणजे खर्चाचे कमी प्रमाण. भागांची खरेदी विक्री करण्याचे सर्व व्यवहार व्यवस्थितपणे व वेगाने घडून येतात. यासाठी दलालांना कोणताही खर्च करावा लागत नाही आणि त्यामुळे खर्चाचे प्रमाण फार कमी असते. कारण खर्च हा तर भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो. जी काही दलाली आहे ती त्यांना द्यावी लागते आणि हे जे व्यवहार, भाग खरेदी विक्रीचे व्यवहार डीमॅटद्वारे व्यवस्थितपणे आणि वेगाने घडून येतात आणि म्हणून दलालांना कोणताही खर्च करावा लागत नाही. त्यानंतर उत्पन्नात वाढ. डीमॅट खात्यामुळे दलालांकडून करण्यात येणाऱ्या व्यवहारांची संख्या वाढते, त्यांची कार्यक्षमता वाढते, त्याचा व्यवसाय वाढतो आणि या सर्वांमुळे दलालांच्या उत्पन्नात वाढ होते. कारण दलालीचं काम करणारा व्यक्ती म्हणजे दलाल, तर डिपॉझिटरीच्या माध्यमातून व्यवहार होत असल्याने दलालांकडून जे काही व्यवहार करण्यात येतात त्या व्यवहारांची संख्या सुद्धा वाढते. कारण व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होत असतात. दलालांची कार्यक्षमता वाढते. व्यवहार वाढल्यामुळे त्यांना चांगला व्यवसाय मिळतो, चांगलं कमिशन मिळते आणि त्यामुळे दलालांच्या उत्पन्नात सुद्धा वाढ होते. तर अशा प्रकारे डीमॅटीकरणाचे जे फायदे आहेत ते फायदे दलालांना सुद्धा होतात. म्हणजेच हे फायदे, डीमॅट खात्याचे फायदे भांडवल बाजाराला होतात, त्याचबरोबर गुंतवणूकदाराला सुद्धा फायदे होतात, कंपन्यांना सुद्धा फायदे होतात आणि दलालांना सुद्धा डीमॅटीकरणाचे फायदे मिळत असतात. तर अशा प्रकारे डीमॅट खात्याचे फायदे होतात. त्यानंतर डीमॅट खात्याद्वारे भागांची खरेदी विक्री कशा प्रकारे केली जाते त्याची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे. तर डीमॅटद्वारे भागांची खरेदी जर करायची असेल तर काय करावं लागते? डीमॅट खात्याद्वारे भाग खरेदी करण्यासाठी पुढील प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो. यामधला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे भाग खरेदीची सूचना. डीमॅट भाग खरेदी करण्यासाठी आपल्या दलालांना भाग खरेदी करण्याची सूचना द्यावी लागते. जे काही दलाल असतील, ब्रोकर असतील, त्या ब्रोकरला सर्वप्रथम सूचना द्यावी लागते. त्यानंतर दुसरी स्टेप आहे, दलालांना सूचना दिल्यानंतर बँकेला सुद्धा आपले भाग दलालाकडून वर्ग करण्याची सूचना द्यावी लागते. सर्वप्रथम दलालांना सूचना द्यावी लागते. दलालांना सूचना दिल्यानंतर ज्या बँकेमध्ये आपलं डीमॅट खातं आहे त्या बँकेला सुद्धा आपले खाते म्हणजे आपले जे काही शेअर्स आहेत ते दलालाकडून बँकेकडे वर्ग करण्याची सूचना द्यावी लागते. त्यानंतर तिसरी स्टेप आहे ती म्हणजे भाग खरेदीची रक्कम देणे. बँकेला सूचना दिल्यानंतर आपल्या दलालाला खरेदी केलेल्या भागांची रक्कम द्यावी लागते. जे काही भाग खरेदी केले असतील आणि जेवढ्या मूल्यावर खरेदी केले असतील, ज्याची जी काही परचेस प्राइस असेल आणि त्याचं जे काही कमिशन असेल तेवढी रक्कम दलालाला द्यावी लागते. त्यानंतर भाग जमा झाल्याची सूचना. दलालाकडून भाग खरेदी केल्यानंतर
त्या दलालाला भाग खरेदी केल्याची पावती मिळेल व बँकेला त्या खरेदीदाराच्या खात्यात भाग जमा करण्याची सूचना मिळेल. तर अशा प्रकारे भाग जमा झाल्याची सूचना सुद्धा बँकेला मिळत असते. तर अशीच ही प्रक्रिया आहे. सर्वप्रथम दलालाला सूचना द्यावी लागते, त्यानंतर बँकेला सूचना द्यावी लागते, त्यानंतर पैसे द्यावे लागतात आणि त्यानंतर पैसे दिल्यानंतर भाग खरेदी केल्यानंतर भाग खरेदी करणाऱ्याच्या खात्यात म्हणजे कोणत्या खात्यात? डीमॅट अकाउंटमध्ये भाग जमा झाल्याची सूचना बँकेला मिळते आणि ती सूचना बँक त्या डीमॅट खातेधारकाला देत असते. तर अशा प्रकारे भाग खरेदी करण्याची प्रक्रिया आहे. त्यानंतर भाग विक्री करण्याची सुद्धा विशिष्ट अशी प्रक्रिया आहे. तर डीमॅट भाग विक्री करण्याची प्रक्रिया सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे. जसं आपण खरेदी करतो, डीमॅटिकरणाद्वारे भाग खरेदी केले जातात, तसेच विकले सुद्धा जातात. तर याची पहिली स्टेप आहे ती म्हणजे भाग विक्रीची सूचना. डीमॅट भागांची विक्री करण्याची सूचना सर्वप्रथम दलालाला द्यावी लागते. त्यानंतर बँकेला सूचना द्यावी लागते. भाग विक्रीची दलालाला सूचना दिल्यानंतर बँकेला सुद्धा आपल्या खात्यातून भाग नावे करण्याची म्हणजेच डेबिट करण्याची व तेवढे भाग दलालाकडे वर्ग करण्याची सूचना बँकेला द्यावी लागते. ज्या बँकेमध्ये डीमॅट खातं असेल त्या बँकेला अशा प्रकारची सूचना द्यावी लागते की आपण भाग विकलेले आहेत आणि तेवढे भाग आपल्या खात्यातून नावे करण्यात यावेत अशी सूचना बँकेला द्यावी लागते. त्यानंतर तिसरं स्टेप आहे ती म्हणजे व्यवहाराची पूर्तता. बँकेला सूचना दिल्यानंतर दलालामार्फत भाग विक्रीचा जो काही व्यवहार आहे त्याची पूर्तता झाली म्हणजे तो व्यवहार पूर्ण झाला म्हणजे दलालाकडून तो व्यवहार पूर्ण केला जातो. भाग विक्रीचा जो व्यवहार आहे हा व्यवहार दलालाकडून पूर्ण केला जातो. त्यानंतर शेवटची स्टेप आहे ते म्हणजे पैसे विकतात. जशी आपण एखादी वस्तू खरेदी करतो त्याचे पैसे द्यावे लागतात, तसंच विकणाऱ्याला ते पैसे मिळतात. म्हणजे ज्या व्यक्तीने भाग विकले असतील त्याला पैसे प्राप्त होतात. भाग विक्रीच्या व्यवहाराची पूर्तता झाल्यानंतर दलालाकडून भाग विक्रीच्या किमतीचा धनादेश प्राप्त होतो. जी काही भाग विक्रीची किंमत असेल तेवढी अमाऊंट धनादेशाद्वारे त्याला प्राप्त होते. तर अशा पद्धतीने भाग खरेदी करण्याची डीमॅट खात्याद्वारे भाग खरेदी करण्याची आणि भाग विकण्याची प्रक्रिया आहे. तर पुढचा जो भाग आहे तो आपण उद्याच्या क्लासमध्ये समजून घेऊ. डीमॅट खात्याची आवश्यकता.